ओके गाईज, आपण लास्ट पॉइंट पासून रिवाइज करूया. कुठे होतो आपण? बी स्टोरीकडे आलोय ना. अकाउंटिंग स्टँडर्ड 19 पासून आपण बी स्टोरीकडे आलोय. बी हा पर्सन आहे, त्याने लीज वरती एक प्रॉपर्टी परचेस केली. त्याने ठरवलं की सगळ्या गोष्टीचा काय करायचं आहे, रेकॉर्डिंग ठेवायचं आहे. त्यामुळे त्याने अकाउंटिंग स्टँडर्ड 20 आपण रिलेट केला अर्निंग पर शेअरशी. देन अशा पद्धतीने त्यांनी ठरवलं की बॅलन्स शीट मेंटेन करायची, की प्रॉपर सगळ्या गोष्टी आपल्या इझिली डिस्क्लोज झाल्या पाहिजेत, इझिली अंडरस्टूड झाल्या पाहिजेत. सो अकाउंटिंग स्टँडर्ड 20 यूज केली, 21 यूज केला त्याने आणि कन्सॉलिडेटेड फिनान्शियल स्टेटमेंट ड्रॉ केलं. त्याने ठरवलं की फक्त बॅलन्स शीट वरून आपण असेट नाही बघायचे, तर आधी आपण कुठे कॉन्सन्ट्रेट करायचं, तर लायबिलिटीवर. सो इमिजिएटली काय येणार आहे, अकाउंटिंग फॉर टॅक्सेशन. दॅट मीन्स अकाउंटिंग स्टँडर्ड 22 इज रिलेटेड टू अकाउंटिंग फॉर टॅक्सेशन. ओके, टॅक्स आपण बघितला, मग आता आपण असेट कडे जाणार आहोत. इन्व्हेस्टमेंट इज अ असेट, राईट? म्हणून अकाउंटिंग स्टँडर्ड 23 इज रिलेटेड टू द इन्व्हेस्टमेंट फॉर अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट. ह्या सगळ्या गोष्टी त्याने बघितल्या. देन ठरवलं आता आपल्याला काय करायचंय, रॉ मटेरियल परचेस करायचं आहे. सो अकाउंटिंग स्टँडर्ड 24 त्याने रॉ मटेरियल परचेस केलं, पण ते डिस्काउंट वरती परचेस केलेलं आहे. व्यवस्थित छान कन्व्हिन्स करून त्याने डिस्काउंटिंग वरती काय केलं, रॉ मटेरियल परचेस केलं. रॉ मटेरियल परचेस केल्यानंतर त्याने ठरवलं की आपण एक छान रिपोर्ट प्रिपेअर करायचा. तो रिपोर्ट असणार आहे इंटिरियम फिनान्शियल रिपोर्ट. म्हणून अकाउंटिंग स्टँडर्ड 25 आपण रिलेट केला इंटिरियम फिनान्शियल रिपोर्ट. ओके, आपण आता रिपोर्ट वगैरे सगळं प्रिपेअर केलेलं आहे, तर आपण आपल्या गुडविलला सुद्धा इम्पॉर्टन्स देणं गरजेचं आहे. म्हणजेच आपण इंटँजिबल असेटला इम्पॉर्टन्स द्यायला हवं. म्हणून त्याने अकाउंटिंग स्टँडर्ड 26 त्याच्या खूपच ते माइंड मध्ये बसलं बरं. त्याने ठरवलं की नाही, गुडविल गुडविल गुडविलच करत राहिला तो, मग इंटँजिबल असेट कडे आला. मग गुडविल मिळवायचं आहे, नाव आपल्याला कमवायचं आहे, तर मग काय करावं लागेल? फक्त आपण आहे तिथेच राहून चालेल का? नाही. मग त्याने ठरवलं जॉईंट व्हेंचर करायला हरकत नाही. मग एक फॉरेन पर्सन आला आणि त्या दोघांनी मिळून जॉईंट व्हेंचर मध्ये एक प्रोजेक्ट स्टार्ट केला. ओके, जॉईंट व्हेंचर मध्ये एक प्रोजेक्ट स्टार्ट केला. म्हणून आपण अकाउंटिंग स्टँडर्ड 27 इज रिलेटेड टू द जॉईंट व्हेंचर. अकाउंटिंग स्टँडर्ड 27 इज रिलेटेड टू द जॉईंट व्हेंचर. देन जॉईंट व्हेंचर जसं म्हणतो ना आपण, आपला एखादा फ्रेंड कुठेतरी फॉरेनवर फिरून आला की त्याची लँग्वेज जरा लगेच चेंज होते बघा. आपण त्याला असं वाटतं की आपल्याला काही कळतच नाही. इथे असला की बरोबर लँग्वेज त्याची असते, आणि जरा फिरून आला की लँग्वेज वेगळी असते. तर जो फॉरेन त्याचा मेंबर होता ना, त्याचा पार्टनर होता, त्याने एक असेट घेऊन आले. तो असेट एक घेऊन आला आणि त्या असेटला त्याने सांगितलं ही असेट कोणती आहे बरं, इम्पेअरमेंट ऑफ असेट आहे. हा म्हणाला ही कसली असेट आहे, मी पहिल्यांदाच ऐकतोय. ते म्हणाले फॉरेन कडे मिळते असेट, ही तुला माहित नाहीये. म्हणून आपण अकाउंटिंग स्टँडर्ड 28 हा कशाशी रिलेटेड केला, तुम्ही हा वर्ड ऐकलाच नसेल ना, इम्पेअरमेंट ऑफ असेट. इम्पेअरमेंट ऑफ असेट, बरोबर. ठीक आहे ठीक आहे, तुझी असेट माहितीये बरं. मग म्हणाला तुझी असेट माहितीये, कोणती असेट आहे ती? इम्पेअरमेंट ऑफ असेट, अकाउंटिंग स्टँडर्ड 28. अकाउंटिंग स्टँडर्ड 28. देन मग हा म्हणाला बरं, माझा जो ए पर्सन होता ना, त्याने ना बिझनेस स्टार्ट केला, त्याने तो खूप खुश होता आणि त्याने ना कॉन्टिंजन्सीकडे लक्षच दिलं नव्हतं. पण मी असं नाही करणार. मी आधी काय करणार, फ्युचर ज्या कॉन्टिंजन्सी आहेत त्याच्या आधी प्रोव्हिजन करणार. म्हणून आपण आलो अकाउंटिंग स्टँडर्ड 29 कडे, प्रोव्हिजन फॉर कॉन्टिंजंट. ओके, प्रोव्हिजन फॉर कॉन्टिंजन्सी असं म्हणू शकता. आधीचा पार्ट होता कॉन्टिंजन्सी, कुठे आली होती, कोणत्या अकाउंटिंग स्टँडर्ड मध्ये सांगा बरं? कॉन्टिंजन्सी अकाउंटिंग स्टँडर्ड किती? अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 4. हा, व्हेरी गुड. फक्त कॉन्टिंजन्सी आहे ती अकाउंटिंग स्टँडर्ड 4 मध्ये आहे, आणि प्रोव्हिजन फॉर कॉन्टिंजन्सी येईल अकाउंटिंग स्टँडर्ड 29. ओके, सो कॉन्टिंजन्सी प्रोव्हिजन केली, सगळ्या गोष्टी ओके केल्या. देन त्याने ठरवलं की फिनान्शियल इन्स्ट्रुमेंट प्रिपेअर करायचं आहे, फायनल फिनान्शियल इन्स्ट्रुमेंट. मग फायनल फिनान्शियल इन्स्ट्रुमेंटचे त्याने 3 पार्ट केले. प्रोव्हिजन केल्या, ओके, कॉन्टिंजन्सी प्रॉपर मॅनेजमेंट केली, आणि त्याने लास्ट ठरवलं आपल्याला 3 काय करायचे आहेत, इन्स्ट्रुमेंट तयार करायचे आहेत. सो त्या तिन्ही इन्स्ट्रुमेंट ह्या कशाशी रिलेटेड आहेत, तर फिनान्शियल स्टेटमेंटशी रिलेटेड आहेत. सो अकाउंटिंग स्टँडर्ड 30 financial instrument, accounting standard 31 financial instrument, accounting standard 32 financial instrument.
हे तिन्ही वर्ड तिन्हीकडे सेम आले. देन अकाउंटिंग स्टँडर्ड 30 रेकग्नायझेशन अँड मेजरमेंट. पहिल्यांदा आपण कोणतीही गोष्ट काय करतो, मेजर करतो, म्हणून पहिली गोष्ट येईल मेजरमेंट. मेजरमेंट केल्यानंतर ती गोष्ट प्रेझेंट करतो. ओके, म्हणून अकाउंटिंग स्टँडर्ड 31 येईल प्रेझेंटेशन. आणि प्रेझेंटेशन केल्यानंतर मग आपल्याला लक्षात येतं, अरे हा एकदम छानच आहे, आपण सगळ्यांना दाखवायला हरकत नाही, इन्स्टावरती टाकून देऊया ना, डिस्क्लोज करू. म्हणून आपण लास्ट कुठे गेलो तर डिस्क्लोजर. अकाउंटिंग स्टँडर्ड 32 डिस्क्लोजर. हे तिन्ही क्लिअर झाले का बघा. फिनान्शियल स्टेटमेंट, फिनान्शियल स्टेटमेंट, रेकग्नायझेशन अँड मेजरमेंट. पहिल्यांदा आपण मेजरमेंट केलं, त्याच्यानंतर प्रेझेंटेशन केलं आणि त्याच्यानंतर डिस्क्लोजर केलं. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. बरं, चला आता Yes, ma'am. एका 5 मिनिटामध्ये आपण सगळे अकाउंटिंग स्टँडर्ड रिकॉल करूया. एक 5च मिनिट सगळे रिकॉल करू आपण. स्टोरी सहित आपण रिकॉल करूया. अकाउंटिंग स्टँडर्ड फर्स्ट, डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसी. ए हा पर्सन होता, त्याने ठरवलं की बिझनेस स्टार्ट करायचा, सो त्याने अकाउंटिंग पॉलिसी फ्रेम केली फर्स्ट. अकाउंटिंग स्टँडर्ड 2 व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी. त्याने ठरवलं की काय करायचं आहे, खूप साऱ्या व्हॅल्यू इन्व्हेंटरी एकत्र करायच्या आणि त्या सेल करायच्या. सेल केल्यानंतर त्याला काय मिळालेलं आहे, कॅश फ्लो मिळाला, म्हणून अकाउंटिंग स्टँडर्ड 3 रिलेटेड टू कॅश फ्लो. कॅश फ्लो मिळाला, खूप खुश झाला, पण कॉन्टिंजन्सीकडे लक्षच नाही दिलं. सो अकाउंटिंग स्टँडर्ड 4 कोणत्या गोष्टीकडे लक्ष नाही दिलेलं आहे त्याने, कॉन्टिंजन्सीकडे, म्हणून अकाउंटिंग स्टँडर्ड 4 कॉन्टिंजन्सी. कॉन्टिंजन्सी आली अचानक बिझनेसमध्ये, आणि बिझनेसमध्ये खूप साऱ्या वस्तू काय झाल्या, खराब झाल्या. ओके, पण कशामुळे खराब झाल्या ह्या गोष्टीचा तो विचार करू लागला. म्हणजेच काय आहे, प्रायर पिरियड. प्रायर पिरियड मध्ये त्याचं इलेक्ट्रिसिटी काहीतरी गडबड झाली होती आणि फायर झालं. सो अकाउंटिंग स्टँडर्ड 5 इज रिलेटेड टू द प्रायर पिरियड. डिस्ट्रॉइड झाल्यामुळे काय होतं बरं, खूप साऱ्या वस्तू खराब होतात, खूप सारे असेट खराब होतात, डॅमेज होतात. सो डॅमेज झाल्यामुळे डेप्रिसिएशन आलं. ओके, डेप्रिसिएशन आलं, बिझनेस सगळ्याची व्हॅल्यू ही कमी झाली. सो अकाउंटिंग स्टँडर्ड 6 इज रिलेटेड टू दी डेप्रिसिएशन. ओके, सो त्याला लक्षात आलं काय करायला लागेल, आता आपल्याला बिझनेस हा रिकन्स्ट्रक्ट करायला लागेल. ओके, सो अकाउंटिंग स्टँडर्ड 7 इज रिलेटेड टू द रिकन्स्ट्रक्शन. त्याने बिझनेस काय केला, अगेन रिकन्स्ट्रक्ट केला. रिकन्स्ट्रक्ट केल्यानंतर त्याला रेव्हेन्यू मिळायला लागला. अकाउंटिंग स्टँडर्ड 9 इथे 8 नाहीये बरं, लक्षात ठेवा. अकाउंटिंग स्टँडर्ड 9 हा रेव्हेन्यू रेकग्नायझेशन साठी आहे. सो खूप सारा रेव्हेन्यू मिळायला लागल्यानंतर त्यांनी ठरवलं की फिक्स्ड असेट परचेस करायला हवेत, म्हणून अकाउंटिंग स्टँडर्ड 10 फिक्स्ड असेटशी रिलेटेड. अकाउंटिंग स्टँडर्ड 10 रिलेटेड टू द फिक्स्ड असेट. फिक्स्ड असेट परचेस केल्या, त्याने सांगितलं आता आपण थांबायचं नाही, आता आपण पुढे पुढे जायचं, म्हणून तो काय केलं, त्याने ठरवलं की फॉरेन मध्ये जायचं, म्हणून त्याने फॉरेन एक्सचेंजला इम्पॉर्टन्स दिलं. फॉरेन एक्सचेंज रिलेटेड टू द अकाउंटिंग स्टँडर्ड 11 फॉरेन एक्सचेंज. फॉरेन एक्सचेंज मिळवलं, देन तो अजूनही थांबला नाही, त्याने ठरवलं की गव्हर्नमेंटच्या ग्रँट सुद्धा खूप सारे असतात ना, त्या सुद्धा आपल्याला मिळायला हव्या, म्हणून तो गव्हर्नमेंटच्या ग्रँट कडे गेला. खूप साऱ्या गव्हर्नमेंटच्या ग्रँटचा स्टडी केला आणि त्याला काही गव्हर्नमेंट ग्रँट्स मिळाल्या. सो अकाउंटिंग स्टँडर्ड 12 रिलेटेड टू द गव्हर्नमेंट ग्रँट्स. ग्रँट मिळाल्या, मग त्याने ठरवलं अरे आता आपण चुकी नाही करायची, आता आपण मिस्टेक नाही करायची, आता आपण काय करायचे तर इन्व्हेस्टमेंट करायची, म्हणून त्याने ठरवलं इन्व्हेस्टमेंट. So accounting standard 13 is related to the investment. Then इन्व्हेस्टमेंट केली, त्याचं ऑलरेडी गुडविल काय झालेलं आहे, आता वाढलेलं आहे. मग त्याला मुकेश अंबानीने सांगितलं, अरे आमच्यासोबत तुम्ही अमालगमेशन कराल का, आमचा एक बिझनेसचा एक पार्ट आहे, एक ब्रँच आहे, ती काय करा तुम्ही अमालगमेट करा तुमच्या बिझनेस मध्ये. सो अकाउंटिंग स्टँडर्ड 14 रिलेटेड टू द अमालगमेशन. अकाउंटिंग स्टँडर्ड 15 इज रिलेटेड टू द एम्प्लॉईज बेनिफिट. एम्प्लॉईज म्हणाले अरे तुम्ही बाकीच्यांना इम्पॉर्टन्स देताय, मग आम्हाला काय नाही बरं द्यायचं, मग आम्हाला सुद्धा बेनिफिट हवी, म्हणून अमालगमेशन नंतर लगेच येईल एम्प्लॉईज बेनिफिट. सगळेच ऑर्गनायझेशन मध्ये छान असतात का, नाही, काही थोडेसे आगाऊ टाईप पण असतात ना एम्प्लॉईज. काही आपल्या क्लासमध्ये कसे खूप आगाऊ टाईप स्टुडंट असतात, तसे ऑर्गनायझेशन मध्ये पण असतात. ते काही केल्या सॅटिस्फाय व्हायला तयार नाही, त्यांच्या एक्सपेक्टेशन ह्या वाढतच होत्या, म्हणून त्या ओनरने काय केलं, बोरोईंग कॉस्ट घेतली, म्हणजे खूप सारे बोरो केले, मनी ही बोरो केली त्यांचे एक्सपेक्टेशन फुलफिल करण्यासाठी. सो बोरोईंग कॉस्ट रिलेटिंग टू द अकाउंटिंग स्टँडर्ड 16. सो बोरोईंग कॉस्ट इज रिलेटेड टू द अकाउंटिंग स्टँडर्ड 16.
देन त्यामधला सुद्धा एक पार्ट होता, जो एक ग्रुप होता, जो एक सेगमेंट होता, तो अनसॅटिस्फाय होता. ते कामच करायला तयार नव्हते. मग त्या ओनरने ठरवलं, कोण आहे बरं तो कोण आहे तो ग्रुप, जरा इकडे बोलवा बरं त्याला रिपोर्ट घेऊन यायला सांगा त्यांच्या कामाचा. म्हणून त्यांनी काय मागवलं, सेगमेंट रिपोर्टिंग मागवलं त्यांच्याकडून. सो अकाउंटिंग स्टँडर्ड 17 सेगमेंट रिपोर्टिंग. त्याने ठरवलं की अरे मी इतकं बॉरोइंग कॉस्ट केली, तुमच्या सॅटिस्फॅक्शन फुलफिल करायचा प्रयत्न करतोय, आधी तुमचं काम दाखवा बरं. म्हणून त्याने सेगमेंटिंग रिपोर्ट मागवला. सो सेगमेंटिंग रिपोर्ट घेऊन कोण आलं, रिलेटेड पार्टी आली है ना. सो अकाउंटिंग स्टँडर्ड 18 इज रिलेटेड टू द रिलेटेड पार्टी. मग रिलेटेड पार्टीचा रिपोर्ट बघून ते काय झाले, ओके बरं तुम्ही काय म्हणताय, हा तुमचा रिपोर्ट प्रॉपर आहे. पार्टी सुद्धा, पार्टीला कन्व्हिन्स केलं, ती पार्टी काय झाली, खुश झाली आणि इथे एकचा बिझनेस प्रॉपर रन व्हायला सुरुवात झाली. ओके, सो एक खुश झाला, याने बिझनेस कंटिन्यू ठेवला. आता आपण बी पार्टीकडे आलो, म्हणजेच बीचा पण एक बिझनेस आहे. बी म्हणाला अरे माझ्या मित्राने बिझनेस स्टार्ट केला, मग मलाही करायला हरकत नाही, पण मी ए सारखी थोडीच मिस्टेक करणार आहे. नाही. मग आपण कुठे आलो आता सांगा बरं, कोणत्या अकाउंटिंग स्टँडर्ड पर्यंत पोहोचलो, 19. व्हेरी गुड. हा म्हणजे जागे आहात सगळे, मला वाटलं मी एकटीच बडबडते असं. बी म्हणाला ओके बिझनेस स्टार्ट करायचंय ना, तर मी सगळी माझी पैसे नाही बरं देणार, मी आधी लीजला इम्पॉर्टन्स देणार. त्याने लीज वरती काय घेतली, एक बिल्डिंग रेंट वरती घेतली. अकाउंटिंग स्टँडर्ड 19 इज रिलेटेड टू द लीज. त्याने ठरवलं मी प्रत्येक गोष्टीचा काय करणार आहे, अभ्यास करणार आहे, प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवणार आहे. म्हणून अकाउंटिंग स्टँडर्ड 20 इज रिलेटेड टू द अर्निंग पर शेअर. मला जिथे मी इन्व्हेस्ट करतोय ना, तिथून मला रेव्हेन्यू मिळाला पाहिजे, तिथून मला इंटरेस्ट मिळाला पाहिजे. दॅट मीन्स पर शेअर. लक्षात ठेवा, त्याने प्रत्येक गोष्टीकडून काही ना काही एक्सपेक्टेशन ठेवल्या. म्हणून अकाउंटिंग स्टँडर्ड 20 is related to the earning per share. Then earning per share accounting standard 21 त्याने ठरवलं की फिनान्शियल स्टेटमेंट मस्त छान मला ड्रॉ करायचं आपण, म्हणून त्याने कन्सॉलिडेटेड फिनान्शियल स्टेटमेंट ड्रॉ केलं. त्याने ठरवलं आधी आपण काय करायचं, लायबिलिटीला इम्पॉर्टन्स द्यायचं. म्हणून अकाउंटिंग स्टँडर्ड 22 is related to the accounting standard 22 is related to the accounting for tax. मग असेट कडे आला तो, म्हणून अकाउंटिंग स्टँडर्ड 23 इज रिलेटेड टू दी अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट ही असेट आहे, लक्षात ठेवा, टॅक्स ही लायबिलिटीज आहे. ओके. देन अकाउंटिंग स्टँडर्ड 24 कुठे रिलेट केला आपण, तो रॉ मटेरियल परचेस करायला गेला. तर रॉ मटेरियल त्यांनी परचेस केलं डिस्काउंटिंग वरती. डिस्काउंटिंग वरती रॉ मटेरियल परचेस केलं, अकाउंटिंग स्टँडर्ड 24. अकाउंटिंग स्टँडर्ड 25 कडे आला तो इंटिरियम फिनान्शियल रिपोर्ट. छान पद्धतीने त्याने एक रिपोर्ट प्रिपेअर केला, त्याला नाव दिलं इंटिरियम. इंटिरियम रिपोर्ट प्रिपेअर केला. मग तो काय झाला, अरे हा माझा रिपोर्ट एकदम वेगळा आहे, आपण अजून सुद्धा काय करू शकतो, आपण गुडविल मिळवू शकतो. गुडविल इज इंटँजिबल असेट. म्हणून आपण अकाउंटिंग स्टँडर्ड 26 लक्षात ठेवलं, इंटँजिबल असेट. मग आपल्याला गुडविल मिळवायचं आहे, तर आपण इथेच थांबून चालेल का, नाही. तर आपल्याला काय करायला हवं, जॉईंट व्हेंचर करायला हरकत नाही. अकाउंटिंग स्टँडर्ड 27 इज रिलेटेड टू दी जॉईंट व्हेंचर. जॉईंट व्हेंचर मध्ये त्याने फॉरेनचा एक पार्टनर आणि त्यांनी दोघांनी मिळून काय केलं, एक शॉर्ट बिझनेस, एक शॉर्ट प्रोजेक्ट स्टार्ट केला. तो त्यांचा फॉरेन जो फ्रेंड होता, फॉरेन पार्टनर होता, त्याने एक वेगळी असेटच घेऊन आला. त्या असेटचं नाव काय आहे, अकाउंटिंग स्टँडर्ड 28 इज रिलेटेड टू द इम्पार्टमेंट ऑफ असेट. इम्पार्टमेंट ऑफ असेट, इम्पेअरमेंट ऑफ असेट, सॉरी. देन अकाउंटिंग स्टँडर्ड 29 त्याने ठरवलं, अरे आपल्याला प्रोव्हिजन करायला लागेल बरं, आपण ए सारखी थोडीच मिस्टेक करणार आहे, आणि आता तरी आपल्याकडे एक फॉरेनचा इन्व्हेस्टर पण आहे. जर काही प्रॉब्लेम झाला तर मग आपल्याला प्रोव्हिजन करून ठेवायला हवी, कारण तो खूप हुशार होता आहे ना, त्याला सगळ्या गोष्टीची जाणीव होती, त्याचा फ्युचर ऍटिट्यूड प्रॉपर होता, म्हणून त्याने प्रोव्हिजन करायला सुरुवात केली. प्रोव्हिजन फॉर कॉन्टिंजन्सी. आणि लास्ट 3 आहेत फिनान्शियल इन्स्ट्रुमेंट, फिनान्शियल इन्स्ट्रुमेंट, फिनान्शियल इन्स्ट्रुमेंट. अकाउंटिंग स्टँडर्ड 30, 31, 32. 31 इज रिलेटेड टू द रेकग्नायझेशन मेजरमेंट, त्याच्यानंतर प्रेझेंटेशन आणि त्याच्यानंतर डिस्क्लोजर. त्यांनी फायनल ठरवलं की आपल्याला इन्स्ट्रुमेंट हा प्रॉपर 3 पार्ट मध्ये शो करायचा. पहिला आपण मेजर करू, तो प्रेझेंट करू, आणि नंतर इन्स्टावरती डिस्क्लोज करू. इज इट क्लिअर?
Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Thank you. This is all about today. Thank you.